नमस्कार मैत्रिणींनो, आज बघणार आहोत वन टक्स ब्लाउजची कटिंग। हा मागचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि मागच्या भागावरून आपल्याला पुढचा जो भाग असतो वन टक्सचा तो काढायचा आहे। तर त्या अगोदर बघा, रेडी उंची आहे 14.5, तर 1 इंच वाढवून या ठिकाणी घेतलेला आहे, बघू शकता 15.5। आता ह्याची जी फिटिंग आहे, कमरेची फिटिंग आहे ती 30 इंचावरती आहे, म्हणजे 30चा चौथा भाग झाला 7.5 इंच आणि समोर मी हा शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 7.5चा हा कमरेचा भाग होता आणि समोर मी 2.5 इंचाचा शिलाई मार्जिन घेतलेला होता। आता बघा, चेस्टचा चौथा भाग आहे 8.5 इंच, 34 साइजची चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग झाला 8.5 इंच आणि 2 इंचाची मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आता हे जे शोल्डर आहे ते रेग्युलर शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, बघू शकता 5.5 इंच रेग्युलर शोल्डर आहे। आता याचा मोंढा जो आहे तो 6 इंचाचा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता 6 इंचावरती मोंढा आहे। मोंढ्याचा जो आकार आहे तो 1.5 इंचावरती दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे। आता हा जो बॅक पार्ट आहे तो ठेवूनच आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे, तर त्यासाठी हा जो उरलेला फॅब्रिक आहे तो मी घेतला आणि याच्यावरती आपल्याला हा फ्रंट पार्ट ठेवायचा आहे। पण त्या अगोदर इथे 1/2 इंचाची आपल्याला एक लाईन रेषा ओढून घ्यायची आहे, जेणेकरून जी हुक आणि आय बटन पट्टी असते त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा इथे घ्यायचं आहे। 1/2 इंचावरती बघा मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेते आणि आता याच्यावरती बॅक पार्ट ठेवून आपल्याला जशाचा तसा जो बॅक पार्ट आहे तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। बघा, बॅक पार्ट मी ठेवलेला आहे, तो आता जशाचा तसा आपण याच्यावरती लाईन ड्रॉ करून घेऊया। आता हा पार्ट मी जशाचा तसा या ठिकाणी आखून घेते। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो या ठिकाणी आखून घ्यायचा आहे। बघा, बॅक पार्ट मी जशाचा तसा या ठिकाणी आखून घेतलेला आहे। आता बघा, हा बॅक पार्ट इथे थोडासा आपण मोंढ्याला आकार दिलेला आहे, थोडंसं इथे टॅप टॅप केलं की खाली ते उमटतं। आता सगळ्यात पहिले इथे 1/2 इंचावरती आपल्याला आतला आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे। 1/2 इंचावरती आतला आकार मोंढ्याला या पद्धतीने बघा आतला आकार दिलेला आहे। त्यानंतर आपण गळा या ठिकाणी टाकून घेऊया। गळा टाकताना वरच्या साईडला 2.5 इंचावरती आणि याची जी गळा रुंदी आहे, म्हणजे गळ्याचे जो रेडी गळा पाहिजे तो 6 इंचावरती पाहिजे आहे आपल्याला, आणि जी गळ्याची खालची रुंदी आहे ती 2.5 इंचावरती या ठिकाणी घेतलेली आहे। आता इथे एक चौकोन आखून घेऊया या पद्धतीने आणि गळ्याचा आपल्याला पाहिजे तो शेप देऊन घ्यायचा आहे। मी या ठिकाणी थोडासा पान आकारासारखा शेप देऊन घेते। आता हा रेडीमेड ब्लाउज आहे, त्यामुळे मला गळा इथे कट नाही करायचा, मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते त्यानुसार आपल्याला गळा या ठिकाणी घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचे आहे तर टक्स। आता टक्स कसा घ्यायचा ते पण सांगते, इथे किती मार्जिन वाढवून घ्यायचा ते पण सांगते। बघा, मागच्या भागामध्ये आपण फक्त इथे 1/2 इंच एक्स्ट्रा सोडलं, गळा आखून घेतला जेवढा रेडी पाहिजे तेवढा, खाली 2.5 इंच वरती 2.25 इंच आणि आर्म होलला 1/2 इंचाचा आपण या ठिकाणी आतल्या साईडला इथे आतल्या साईडला फक्त आकार दिला आहे। आता हा जो फ्रंट पार्ट आहे याच्यावरती आपल्याला टक्स साठी मार्जिन घ्यायचा आहे। तर इथे जो टक्स असतो आपल्याला तो आपण 2 इंचाचा घेतो। तर 2 इंचामध्ये आपल्याला ऑलरेडी 1 इंच वाढलेलं असतं मागच्या साईडला। ज्यावेळेस आपण मागच्या साईडचा भाग कट करतो त्यावेळेस इथे बघा टक्स साठी 1 इंच आपण गॅप ठेवले, म्हणजे अंतर ठेवलेलं असतं, जे शिलाई मार्जिन असतं त्याच्यामध्ये 1 इंचाचा आपला अंतर असतो। तर इथे फक्त आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। बघा, वन टक्स ब्लाउज तुम्ही स्टिच करत असताना तुम्हाला शिलाई मार्जिन किंवा टक्स साठीचं जे मार्जिन आहे ते 1 ते 1.25 इंचापर्यंत फक्त वाढवून घ्यायचं असतं, त्यापेक्षा जास्त नाही। आणि हे याच्यामध्ये असं मिळवून द्यायचं या पद्धतीने। बघा, फक्त 1 इंचाचा मी शिलाई मार्जिन या ठिकाणी वाढवून घेतलेला आहे। आता हा भाग जो आहे तो मी कट करून घेते आणि याच्यावरती टक्स कसा द्यायचा वन टक्स ते पण तुम्हाला दाखवते। तर त्या अगोदर हा जो पार्ट आहे तो आपण सरळ सरळ कट करून घेऊया। हा भाग जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे।
आता बघा टक्ससाठी बघा, आता या साईडवरून आपल्याला 3 इंचावरती एक लाईन आखायची आहे आणि इथे 2 इंच असा टक्सची जी रेडी हाईट आहे ती 4 इंचावरती घ्यायची आहे. आणि या पद्धतीने आपल्याला वन टक्स साठी बघा, आता जिथे आपण हा वन टक्स आखलेला आहे तिथे अर्धा इंच असं थोडंसं खाली घेऊन आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. हेवी साईजचं जर मेजरमेंट असेल तर तुम्ही थोडंसं असं हाफमध्ये फोल्ड करून इथे मध्यभागी पण एक टक्स देऊ शकता, ज्यामुळे तुमची जी फिटिंग आहे एकदम परफेक्ट बसेल. 2.5 इंचावरती तुम्ही हा टक्स द्यायचा आहे. बघा, या पद्धतीने जर टक्स दिला तर याला परफेक्ट कप येतो. आता याचा जो मेन फॅब्रिक आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, हा जो मेन फॅब्रिक आहे याच्यावरती अशी डिझाईन आलेली आहे, तर हिला आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. आता ही खूप मोठा गळा याचा आहे आणि डिझाईन पण थोडीशी क्रॉस आहे, तुम्ही बघू शकता. तर याला आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर पिनांचा वापर या ठिकाणी करू शकता. आता बघा, मी गळा कट केलेला आहे, पण आपल्याला याच इथे जसा शेप आहे त्यानुसार गळा घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती आपण हा जो पार्ट ठेवलेला आहे तो ठेवूया व्यवस्थित कट केलेला, आणि अशाचा असा हा जो पूर्ण भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. बॅक पार्टला पण याचा गळा आलेला आहे. हा फ्रंट पार्ट मी तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे. बॅक पार्ट आणि स्लीव्ज रेग्युलर आहेत, फक्त आपल्याला हा जो वन टक्स आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आता बघा, वन टक्सला आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता जर छोटी साईज असेल तर तुम्ही हा मधला जो टक्स आहे तो अवॉइड करू शकता. गळ्याला आपण एकदम छान गोलाकार याला आकार देऊन घेऊ. दोन्ही पार्ट असे व्यवस्थित एकमेकावर ठेवून आपण हाताने थोडंसं टॅप टॅप केलं तर आपल्याला जे टक्सचे निशाण आहेत ते लगेच दिसतात. आता बघा, याला रेडीमेड गळा आहे, तर तो कशा पद्धतीने गळा जशास तसा घेता येईल हा माझा प्रयत्न आहे. तर त्यासाठी बघा, व्यवस्थित असं ठेवून गळ्याला ऑलरेडी गोलाकार शेप दिला आहे. अर्धा इंचावरती पूर्ण गळ्याला आपण शिलाई टाकून घेणार आहोत. बघा, आता याला मध्ये छोटे छोटे कट देऊन व्यवस्थित गळा दाब शिलाई याला आपण टाकून घेणार आहोत. आता जो मेन फॅब्रिक आहे त्याला तुम्हाला माहीत आहे रेडीमेड आलेला आहे गळा, तर साईडला थोडंसं फॅब्रिक कमी पडलेलं आहे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला बघूया जॉईन द्यावा लागला तर. ते याला सरळ सरळ चारही बाजूंनी व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ. एका हाताने व्यवस्थित कपडा व्यवस्थित सरळ करत करत शिलाई टाकायची आहे. या पद्धतीने बघा, साईडला थोडासा कपडा कमी पडलेला आहे, याला आपण नंतर जॉईन देऊन घेऊ. हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया. एकदम सिंपल कटिंग आहे. तुम्ही जर नवीन असाल तरी पण तुम्ही व्यवस्थित या पद्धतीने वन टक्स ब्लाऊज घरच्या घरी तुम्ही स्टिच करू शकता. आता इथे थोडासा भाग कमी पडला होता, तर जो कटिंगमधला फॅब्रिक उरलेला आहे तोच आपण या ठिकाणी घेऊन याची व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. आता बघा, इथे आपण जे मार्क केलेले आहे त्या पद्धतीने परत एकदा व्यवस्थित मार्क करून घेऊ. आणि या ठिकाणी आपल्याला वन टक्स जो ब्लाऊज आहे त्याच्यासाठी टक्स टाकून घ्यायचा आहे. प्रॉपर वन टक्स हा मी 2 इंचाचा घेतलेला आहे खालच्या साईडचा, आणि तो बघू शकता खालच्या साईडला पूर्ण 2 इंच आणि वरच्या साईडला थोडंसं निमुळती कटिंग करत व्यवस्थित या पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे. बघा, कमी चेस्ट साईज असेल तर हा परफेक्ट बसतो, आणि थोडीशी हेवी चेस्ट असेल तर या पद्धतीने हा मधला जर टक्स टाकला, हा अर्धा इंचाचा घेतलेला आहे. जसा आपण बॅकचा टक्स टाकतो ना त्या पद्धतीने हा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान, अगदी आपण रेडीमेड कप जो यूज करतो त्याच पद्धतीने परफेक्ट हा टक्स आपला आलेला आहे. दाबटीप आपण खालची जी पट्टी आहे ती आपण व्यवस्थित स्टिच करून घेऊया, जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला करतो तसं. तुम्ही बघू शकता वन टक्स ब्लाऊज हा रेडी आहे. म्हणजे इव्हन 2-3 मिनटामध्ये फ्रंट पार्ट मी रेडी केलेला आहे. दोन्ही पार्ट जर रेडी करायचे झालं तर जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये जो फ्रंट पार्ट आहे तो रेडी होतो. म्हणजे अर्ध्या तासामध्ये तुम्ही कसाही जो वन टक्स ब्लाऊज असेल तो स्टिच करू शकता, आणि याला फिटिंगला वगैरे काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि बरेचसे व्हिडिओ मी कटिंग स्टिचिंगचे अपलोड केलेले आहेत. प्रिन्सेस कट असो, कटोरी असो किंवा फोटोस, नक्की बघा, चॅनलवर व्हिजिट करा. बघा, या पद्धतीने आपण आयपट्टी लावून घेणार आहोत. पूर्ण पार्ट मी या ठिकाणी रेडी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. बघा, 5 मिनटामध्ये दोनही पार्ट आपले रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान कप या ठिकाणी आलेला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.